नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। शेळ्या आमच्या सकाळी बाहेर बांधून त्यांना सगळं खायला वगैरे टाकून आता जरा बसल्यात। दुपारचा टाइम झालाय तर अजून टाकायचंय। सकाळचं खाऊन बसल्यात, अजून टाकायचंय गवत वगैरे कापून टाकायचं त्यांना। तर तुम्ही कमेंट केली होती तुम्ही शेळ्यांना लसीकरण करता का? तर होय, आम्ही आमच्या शेळ्यांना जे काय म्हणजे येतात लसीकरण, इथं आमच्या इथं सरकारी दवाखाना आहे जनावरांचा, तर तिथं काही आम्ही आमच्या जनावरांना काही झालं का तिथंच घेऊन जातो ना, त्याच्यामुळे तिथं लसीकरण शेळ्यांसाठी किंवा जनावरांसाठी जे काय येतात ते त्या फोन करून सांगतात आणि मग घरी येऊन देऊन जातात। आम्ही सगळं करतो त्यांचं व्यवस्थित आणि त्यांची नोंदणी पण केलेली आहे। त्यांना कानाला लावायला ते बिल्ले देतात, तसे बिल्ले पण त्यांचे आहेत। पण शेळ्यांचे कान कसे नाजूक आहेत ना, जास्त त्यांना काही व्हायला नको म्हणून आम्ही घरात ठेवलेले, त्यांच्या कानांना नाही लावलेले। तर आमच्या शेडचं जे नियोजन आहे ते खूप छान आहे अशी कमेंट होती। तर हे नियोजन माझ्या आईच्या डोक्याने केलेलं आहे। कसं आहे, सगळं तीच करते, तिच्या डोक्यानेच तिने सांगितलं आहे तसं पप्पांनी आणि भावानी आणि तिघांनी मिळून ते केलेलं आहे, घरच्या घरी कमी खर्चामध्ये असं। आणि आज आहे तिचा वाढदिवस, पण ती खूप संतापली आहे। संतापण्याचं कारण असं, तर आमच्या इथं पाठी भेंडी होती, तुम्हाला तर माहीतच असेल, व्हिडिओ तुम्ही बघितला असेल। ती भेंडी खूप मोठी झाली होती आणि ते तोडायला आलेत आता। तर आमची वायर होती, आमच्यामधूनच होती ती वायर, पण ती भेंडी खूप मोठी झाली होती ना, तर आमच्या साईडला अशी आलेली होती। तर ती वायर मम्मी बोलली वाटतं की आमची वायर तुटल, जरा थांबा। तर ते डायरेक्ट बोलत आहेत तुटू द्या तुमच्या, आम्हाला काय करायचं हे ते असं, म्हणून ती संतापली आहे जरा की असं कसं बोलणं झालं आमच्या हद्दीत असून। ठीक आहे ना मित्रांनो, गावाला लोकांचा हेच प्रॉब्लेम जास्त असतो, दुसऱ्याच्या ह्याच्यात असलं ना तरी त्यांना खूप त्रास। आणि हसणारी लोकांची जर कमीच नसते गावाला, दुसऱ्याचा मजाक उडवायचा आणि हसत राहायचं। आता मला तुम्हीच सांगा, तुम्हाला जर कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही बोलणारच ना, समोर कोणी असू देत। जर तुम्हाला ते उलटा पालटा बोलताय तर तुम्ही पण बोलणारच ना, का तुम्ही ऐकून घेणार? मला सांगा, तुम्ही घेणार का ऐकून? आपली चूक नसताना आपलं जर नुकसान होतं आहे। आणि आमच्या शेळ्यांना तुम्हाला तर माहितीच आहे, शेळ्यांना आत्ताची आम्ही पाण्याची सोय केली, फक्त समोरच्या थोड्याशा टप्प्यातच गवत आहे आणि त्या गवताचं पण जर नुकसान झालं तर त्या माणसाला वैताग होणारच ना, का मी शेळ्यांना चारू काय, माझ्या एवढ्या शेळ्या पाळलेल्या आहेत। त्याच्यात म्हणजे लोक स्वतःच्या चुका बघत नाही, समजून घेण्याचा दुसऱ्याला प्रयत्न नाही करते की दुसऱ्याचं नुकसान होतं आहे आपल्यामुळं, तर आपण थोडं नीट करावं आपली कामं। ठीक आहे तुम्ही तोडताय हे ते, पण दुसऱ्याचं नुकसान नाही केलं पाहिजे ना। एवढ्या शेळ्या सांभाळणं म्हणजे काय सोपं काम आहे का? तुम्ही पण सांगा, त्यांना खायची गरज आहे ना। आता कडबा पण आमचा एवढा भिजला होता वरच्यावरून, तो पण व्यवस्थित केला जरा। तुम्हीच सांगा मित्रांनो। आणि इथली सगळी जेवढे आमचे नातेवाईक आहे तेवढे माझ्या आईला बोलतात हिला माणसं खपत नाही, हिला जनावरं खपत नाही, हिला हे होत नाही, हिला का? तिने म्हणजे ती आले इथं तेव्हापासून तिने जर तुमचा त्रासच सहन केला तर ती का तुम्हाला खपवून घेईल? तुम्हीच सांगा ना। कोणीतरी खपवून घेईल का? म्हणजे समोरचा माणूस आपल्याला विनाकारण टोमणे देतोय, विनाकारण आपली मजा घेऊन हसतंय। आता तुम्हाला मित्रांनो खोटं वाटेल, पण आम्ही म्हणजे आता 5 वर्ष झाले आम्ही लॉकडाऊनमध्ये गावाला आलो आहे। आम्हाला तिकडचं जे वावर दिलं आहे ना, त्या वावरामध्ये पाणी द्यायला जे असतं ना, काय मम्मी काय बोलतात ग त्याला, ते पाणी द्यायला आपल्या कापून नेतात ते बार 5 वर्षात आमची 5 बारी कापून नेलेली आहेत। आता तर पाईपच जाळून टाकलं, ह्यावेळेस कापून नाही नेता आलं तर जाळूनच टाकलाय पूर्ण। म्हणजे इतकी लोकांना नालायकसारखी वागतात। कोणत्याही माणसाचा संताप होणारच ना, तो बोलणारच ना, का असं आहे म्हणजे पुढचा माणूस सहन करणार, पूर्ण आयुष्यभर सहन करणार नाही, करू शकत कोणीच, सहन नाही करू शकत। हाच त्रास जर आम्ही कोणाला दिला ना, 1 मिनिटसुद्धा सहन नाही करणार। तर काय बोलायचं नाही का माणसाने? तुम्हीच सांगा। हिला माणसं खपत नाही, हिला नातेवाईक खपत नाही। त्या नातेवाईकांनी जेव्हा आमच्या घरात परिस्थिती नव्हती काही खाण्याची,
लॉकडाऊनमध्ये जेव्हा पूर्ण म्हणजे आम्ही खूप त्रासात काढले दिवस, असं नाही का म्हणजे सगळ्यांनीच काढले, खूप लोकांनी काढले. पण त्यावेळेस हे नातेवाईक कुठं होते? ह्यांनी का नाही साथ दिली? जे आता बोलायला एवढे येतात त्यांनी तेव्हा साथ का नाही दिली? आम्ही जेव्हा एक टायमाला खात होतो तेव्हा त्यांनी येऊन आम्हाला 2 टायमाचं जेवण का नाही दिलं? मग त्यांना जर नावं ठेवायला आपल्याला इतकं जमतंय, मग त्यांनी मदतसुद्धा करायला पाहिजे होती की नाही? का नातेवाईक म्हणजे फक्त नावं ठेवण्याच्या आणि हसण्याच्या, मजाक उडवण्याच्यासाठीच असतात का? आता मी व्हिडिओ काढते मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघता, सगळे भरपूर लोक माझ्या व्हिडिओ पूर्ण बघता, तुम्ही एवढ्या छान छान कमेंट करता, मोटिवेशनसारख्या कमेंट करता. आमच्या इथली लोक आमच्या व्हिडिओ बघतात आणि हसत राहतात, सगळ्यांना बोलतो इकडे इकडे तुम्हाला दाखवतो आणि हसत राहतात. मला तुम्ही माझी अशी व्हिडिओ सांगा बरं की त्याच्यात हसण्यासारखं काहीतरी होतं, किंवा मी कोणाच्याबद्दल वाईट काहीतरी बोलून व्हिडिओ काढलेली होती. आणि पुढच्या माणसाला जर चुकीचं वागत असेल ना, आपण काही बोललं ना तर मी लय उद्धट आहे, मला अक्कल नाही, मला हे नाही असं सांगतात आणि ते त्रास देतात. त्याचं नाही जाणवत लोकांना. आता सगळं गवतावर सगळं नुकसान केले, सगळं गवतावर पाडले, हे केले ते केले. आणि तेच जर माझ्या लेकाला सांगितलं असतं तर त्यांनी शेंड पहिले हे करून मग मोठ्या लिलाकडं हल्ले. म्हणजे लोक थोडक्यात ना दुसऱ्यांना त्रास होतो ह्याचा विचारच नाही करते, पण दुसऱ्याच्या तोंडातून जे शब्द येत आहेत ना त्याचा त्यांना खूप त्रास होतो आहे. मग त्या मजाक उडवतात, तिकडे जातात, बसतात. माझे सगळे नातेवाईक असेच येतात. काय कोणाचं काय मी कोणाला तर घाबरतच नाही तसं, पण तोंडावर बोलायला पण ऑलमोस्ट सगळे तसेच आहेत, जे फक्त आमचा मजाक उडवतात, पाठी हसत राहतात. ही पोरं उद्धट आहेत, ही आहेत. आमच्या आईला कोणी काय बोललं की आम्ही नाहीच सहन करणार, कारण आम्ही बघितलेत आमच्या आईचे कष्ट. ती मुंबईला असताना सुद्धा तुम्हाला सांगते मित्रांनो, तिने एवढं घर घेतलं, तिथं काहीच इथून घेऊन गेली नव्हती. ती आम्हाला कायम सांगत होती, मी शून्यातनं उभी राहिलेली आहे. तिने तिथं घर घेतलं, गाडी घेतली, फक्त ब्लाऊज शिवून रात्रंदिवस ही ब्लाऊज शिवायची. तिथं एवढं लोकांना तिचे शिवलेले ब्लाऊज आवडायचे, जशी डिझाईन सांगन तशी शिवून द्यायची ती. त्याच्यावर तिने एवढं तिचं उभं केलं आहे. तिच्याकडे सगळं आहे. आमच्या घरात चक्कीसुद्धा आमच्या घरात आहे. आम्ही मुंबईला राहायला होतो कधी जसं कपड्यांवरती गेले मी मुंबईत. बघा तिच्या तोंडूनच ऐक. तिथं पहिलं स्टार्टिंगला तर मला बोलायचे की हिला पळून आणले असे, तवर पोरं लय त्रास द्यायचे वर्षभर. नंतर आम्हाला घरच्यांचं तर काही सपोर्ट नव्हता, पण लय टॉर्चर करायचे. म्हणजे मला बाहेर पडणं पण मुश्किल होतं. आणि मग मी डिलेवरीला आले आणि डिलेवरी जेव्हा मी माझ्या भावाला असं सांगितलं, म्हटलं माझी जायची इच्छा नाही तिथं, असं होतं, लय त्रास देतात पोरं हे ते. मग त्याने जेव्हा माझ्या पोरीचं कार्यक्रम होता बड्डेचा, तर गावाकडनं 2-3 गाड्या भरून आणल्या आणि माणसांच्या सामानासकट पार भांडी बिंडी सगळं घेऊन आला. तिथं स्वयंपाक केला, पुऱ्या गावाला जेवण घातलं. आणि तिथं जेव्हा सगळे गाव जमलं ना तेव्हा बोलला ही काही पळून नाही आलेली, असतात घरचा प्रॉब्लेम, तुम्ही त्यांना अजून त्रास नका देऊ. होतात कधी कधी मतभेद, घरच्यांचं नाही जुळत, त्यातमध्ये तुम्ही अजून भर टाकायचे. तिथून पुढं आम्हाला ती गाववाली त्रास द्यायचा बंद झाला. आणि मग जरा हे करायची की हा यांच्या पाठीमागं आहे आधार, एवढी परिस्थिती काढली. म्हणजे तिने लग्न झाल्यापासून कष्टातनंच दिवस काढून ती म्हणजे हे झालेली आहे. तिने स्वतःच्या कष्टानेच तेवढं हे केलेलं आहे. तर लोकांनी पण तिला नाही असं हे बोललं पाहिजे ना, तुला माणसं खपत नाही. प्रत्येक वेळेस असंच येऊन बोलतात. आता तिने एवढ्या कष्टाने ती गाडी घेतलेली आहे. आमची गाडी मुंबईला पण उभीच असायची. पहिलं सुरुवातीला असायचं तिला काम, पण नंतर तिला उभी राहूनच सांभाळलेली आहे. तिचं पूर्ण इन्शुरन्स वगैरे सगळं तिला उभं राहून केलेलं आहे. लोकांना काय करायचं आहे? तुमची गाडी उभीच असती, मग लोकांना काय हे असलं का तुम्हाला द्यायला का? अरे आमची इच्छा, आम्हाला नाही द्यायची, कशाला उगाच त्रास द्यायचा. हॅलो. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा, असंच सपोर्ट करत राहा. तुम्हाला वाटेल की काय बोलते आहे,
पण खरंच आम्ही 5 वर्ष झाले त्रास सहन करतोय. संताप होत चाललेला आहे आता, कारण लिमिटच्या बाहेर झालेल्या आहेत गोष्टी. अजून थोडे दिवस तरी